नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय परीक्षक, निरीक्षक आणि उपस्थित सर्व स्पर्धक, आज मी अशा विषयावर बोलणार आहे जो विषय शब्दांचा नाही तर माणसातील नात्यांचा, माणसातील शक्तीचा, एकत्र येऊन काम करणाऱ्या विचारांचा आहे. सहकार म्हणजे फक्त संस्था नाही, सहकार म्हणजे फक्त संस्था नाही, सहकार म्हणजे बँक किंवा पतसंस्था नाही, सहकार म्हणजे मी कडून आपणाकडे जाण्याचा प्रवास, सहकार म्हणजे मी कडून आपणाकडे जाण्याचा प्रवास. म्हणूनच मी स्पर्धक कानवडे मयुरी विषय मांडतीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार्याचे अग्रदूत के.बी. रोहमारे दादा. सहकार म्हणजे काय हा मुद्दा आपण आधी समजून घेतला पाहिजे. के.बी. रोहमारे दादा यांचे मूळ गाव पोहेगाव, कोपरगाव तालुक्यातील पोहे गावात हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव भीमाजी म्हणजेच लक्ष्मीपुत्र असलेले या एका मुलाचे नाव कारभारी असे ठेवण्यात आले. हेतू एकच होता की हा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा आपल्या घराबरोबर आपल्या शेतीचा देखील व्यवसाय सांभाळला जाईल. परंतु त्या मुलाने फक्त घराचा आणि आपल्या शेतीचा कारभार न बघता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा कारभार बघितला. ती व्यक्ती म्हणजे रोहमारे दादा. रोहमारे दादा त्यांचे शिक्षण हे 4थी पर्यंत इथेच झाले. प्राथमिक शिक्षण पोहे गावात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांची नाशिक येथे शिक्षणाची व्यवस्था झाली. पुढील शिक्षण त्यांनी नाशिक येथे घेतले. त्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते आपल्या घरापासून अनुभवले होते. म्हणजे एखाद्याने सांगितले मग ते होणार असं नव्हतं, तर त्यांनीही त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या डोळ्यांनी बघितले होते. त्यांनी हे प्रश्न अनुभवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले. शेतकऱ्यांसाठी पतसंस्था, सहकारी संघ, विक्री संघ त्यांनी सुरू केले. गोदावरी प्रवरा कॅनल सहकारी संस्था त्यांनी उभी केली. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. शेतकऱ्यांकडे लक्ष देणे हे त्यांचे महत्त्वाचे काम होते. ते केवळ आमदार नव्हते, ते ग्रामीण शेतकऱ्यांसाठीचा एक आधारस्तंभ होते. दादांनी यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्यासोबतही काम केले. एक राज्याचे कारभारी होते आणि एक जिल्ह्याचे कारभारी होते, अशी या दोघांचीही ओळख होती. एकांना साहेब म्हणून ओळखलं जात होतं तर दुसऱ्याला के.बी. साहेब म्हणून प्रसिद्ध होते. असे हे दोन साहेब एकत्र येऊन त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मोलाचे कार्य केले. असं म्हणतात की सहकार म्हणजे काय, परंतु सहकार टिकवला पाहिजे. सहकार म्हणजे फक्त खाजगीकरण किंवा खाजगी संस्था असं नसून सहकार म्हणजे आपले एकत्र येऊन केलेले काम असते. रोहमारे दादांनी विविध कोपरगावमध्ये अनेक असे उपक्रम राबवले. रोहमारे दादांचा विचार होता की त्यांनी फक्त सहकार्याकडे किंवा सत्तेकडे सत्ता म्हणून बघितले नाही, त्यांनी त्यांच्या पदाकडे सत्ता म्हणून बघितले नाही, सेवा म्हणून बघितले. ज्यांनी सत्तेमध्ये राजकारण महत्वाचं नव्हतं, त्यांना माणूस महत्वाचा होता, त्यांच्याकडे शेतकरी केंद्रस्थानी होता. दादांनी तेव्हा असा काळ होता की तरुण वयामध्ये तरुण जे होते ते राजकारणामध्ये उतरत होते. त्यातले दादाही एक होते. त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे अर्जासाठी नोंदणी केली, म्हणजे अर्ज केला. त्यांचं तिकीट नाकारलं गेलं, परंतु तरीही ते तेव्हा आपल्या पक्षासाठी निष्ठावान होते. जो आदेश पक्ष देईल तो आदेश मानला जात होता. आणि आत्ताचे आपले नेते जर बघितले, आत्ताचे आपले आमदार खासदार बघितले तर आम्हाला तिकीट भेटलं नाही, आम्हाला आमच्या मनासारखं झालं नाही, तर पाखराने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जाऊन बसावं असं या पक्षातून त्या पक्षामध्ये पक्षांतरही केलं जाते. परंतु दादांनी एकनिष्ठा ठेवली. दादांना कृतज्ञता ठेवाही म्हटलं जातं. कृतज्ञतेचा ठेवा ही अतिशयोक्ती त्यांना देणे अतिशय योग्य आहे, कारण त्यांनी फक्त आपल्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणजे त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपले जे त्यांची जी इस्टेट होती त्यातला काही भाग त्यांनी हा ठेवी, कायम स्वरूपी ठेवी म्हणून ठेवला, ज्याच्या व्याजानुसार त्यांनी अनेक मौल्यवान कार्य केली. इतकंच नव्हे, फक्त वडिलांसाठी नव्हे, आपल्या वडिलांसाठी नव्हे, तर ज्यांनी त्यांना मदत केली, जे त्यांच्या सोबत होते
त्या सर्वांबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करत होते. दादांनी केवळ कोपरगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कामं केली. जसं जुन्या काळामध्ये आपल्या लेकी सुना घरी नांदत होत्या, तशी तेव्हा वीज मात्र आपल्या घरी नांदत नव्हती. पोहे गावामध्ये प्रथम जर विजेचा खांब कोणी रोवला तर तो दादांनी. नाशिक सिन्नर मार्गे वीज आणून त्यांनी पहिला इथे विजेचा खांब रोवला आणि आपल्या लेकी बाळासारखी आपली लाईटही इथे या पोहे गावामध्ये नांदायला लागली. दादांनी आपण बघतो जी व्यक्ती आपल्याला आवडते ती जी व्यक्ती समाजाला जास्त आवडते ती देवालाही आवडते. कधीही आजारी न पडणारे नराचे नारायण झालेले दादा ज्या दिवाळीमध्ये एकदा आजारी पडले तेव्हा जे आपल्यालाही चुकलं नाही, जे विधिलिखित आहे ते मला तुम्हालाही चुकणार नाही, त्यांनाही चुकलं नाही, ते तेव्हा गेले. परंतु ते जाताना त्यांचे विचार मात्र येथे सोडून गेले. दादांचा विषय आहे शेतकरी त्यांचे केंद्रस्थानी होता. म्हणून मी एक उदाहरण देऊ इच्छिते. एक शेतकरी होता, एक गरीब शेतकरी होता. त्याच्याकडे जमीन होती पण भांडवल नव्हतं, खर्च होता. सावकाराकडे जावा तर कर्जाचा फास होता. परंतु त्याच गावामध्ये सहकार नावाची संस्था होती. सहकार नावाची संस्था त्या माणसाला, त्या शेतकऱ्याला गरिबी म्हणून स्वीकारत नाही, ती त्याला आपला सभासद म्हणून स्वीकारते. त्यामुळे काय होतं, त्या शेतकऱ्याला भांडवल मिळतं, योग्य असं मार्गदर्शन मिळतं. मग तो घरात न बसता, त्याची शेती पडीत न राहता तो स्वतःही काम करतो, त्याचबरोबर इतरांनाही रोजगार देतो. याचाच अर्थ काय, आपल्या गावामध्ये म्हणजे सहकार होता तर त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला प्रेरणा मिळाली. म्हणजे काय, तर जिथे शेतकरी आत्महत्या करतात, जिथे त्यांना कर्जाचे डोंगरच छाटले जातात, तिथे आपल्याला बघायला मिळतं की कर्जमाफी होताना दिसते. त्याच्यामुळे काय होतं, शेतकरी आत्महत्या करत नाही. सहकाराची चळवळ इथं आपल्याला रूढ झालेली बघायला मिळते. सहकार म्हणजे फक्त जिथे सहकारामुळे एकट्याची ताकद कमी पडते, जिथे एकट्याची ताकद कमी पडते तिथे सहकाराने मात्र पर्वत हलवला जातो. जिथं स्वार्थ नसतो तिथूनच सहकाराची सुरुवात होते. हे आपल्याला दादांच्या आयुष्यामधून दिसून येते. इतकेच बोलून मी दादांचेच मोठे अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद.